जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वीतील इतिहास या विषयावर 100 प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे, भरतखंड पर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा कोणी लिहिला? तर गोपाळ हरी देशमुख। भरतखंड पर्व हा ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर। कोणी? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी शून्यलब्धी हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, इंडियन स्पेक्टर हा साप्ताहिक कोणी सुरू केले? तर इंडियन स्पेक्टर हा साप्ताहिक कोणी सुरू केले? तर बहरामजी मलबारी। कोणी? बहरामजी मलबारी यांनी इंडियन स्पेक्टर हा साप्ताहिक सुरू केले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर किंवा रा गो भंडारकर असेही म्हणतो आपण शॉर्टकटमध्ये। तर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांनी अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची प्रचारासाठी कोणी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले? तर पहा सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कोणी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले? तर कृष्णराव भालेकर। कोणी? कृष्णराव भालेकर यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, 1873ला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले। हा प्रश्न सर्वांना माहीत आहे। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय आहे? तर मूळशंकर करसनदास तिवारी। काय आहे? मूळशंकर करसनदास तिवारी असे दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? तर यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली किंवा कोणाची आहे? तर बाबा पदमजीची आहे। कोणाची? बाबा पदमजीची आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, बाबा पदमजी यांचे आडनाव काय आहे किंवा काय होते? बाबा पदमजी यांचे आडनाव काय होते? तर मुळे होते। काय होते? मुळे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय आहे? तर भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय आहे? तर भाऊ महाजन कुटे। काय आहे? भाऊ महाजन कुटे असे भाऊ महाजन यांचे मूळ नाव आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सेतुबंधाने टीका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सेतुबंधाने टीका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णू भिकाजी गोखले। कोणी? विष्णू भिकाजी गोखले यांनी सेतुबंधाने टीका हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर विष्णू भिकाजी गोखले। काय? विष्णू भिकाजी गोखले असे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थानाचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हिंदुस्थानाचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर। कोणी लिहिला? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हिंदुस्थानाचा इतिहास हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोपाळ हरी देशमुख। कोणी लिहिला? गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय आहे? तर भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय आहे? तर रामचंद्र विठ्ठल लाड। काय आहे? रामचंद्र विठ्ठल लाड असे भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांचे जन्म गोव्यातील कोणत्या ठिकाणी झाला? तर गोव्यातील कोणत्या ठिकाणी झाला? मांजरे या ठिकाणी। भाऊ दाजी लाड यांचे जन्म गोव्यातील मांजरे या ठिकाणी झाला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? वर्ष विचारले तर कधी झाले? 7 सप्टेंबर 1824ला। कधी? 7 सप्टेंबर 1824ला भाऊ दाजी लाड यांचे जन्म झाले।
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? तर गोपाळ हरी देशमुख यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? तर 18 फेब्रुवारी 1823ला. कधी? 18 फेब्रुवारी 1823ला गोपाळ हरी देशमुख यांचे जन्म झाले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लंकेचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लंकेचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तो गोपाळ हरी देशमुख. कोणी? गोपाळ हरी देशमुख यांनी लंकेचा इतिहास हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सारसंग्रह हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सारसंग्रह हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कोणी लिहिला? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सारसंग्रह हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चतुर्वर्गीय चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर चतुर्वर्गीय चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हेमाद्री. कोणी लिहिला? हेमाद्री यांनी चतुर्वर्गीय चिंतामणी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कोणत्या प्राण्याचे छाप असे? तर यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कोणत्या प्राण्याची छाप असे? तर गरुड या प्राण्याची. कोणत्या प्राण्याची? गरुड या प्राण्याची छाप असे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रत्नमालिका व कविराज मार्ग हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रत्नमालिका व कविराज मार्ग हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अमोघ वर्ष. कोणी लिहिला? अमोघ वर्ष यांनी रत्नमालिका व कविराज मार्ग हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? तर कैलास मंदिर कोणी बांधले वेरूळ येथील? तर कृष्ण प्रथम. कोणी बांधले? कृष्ण प्रथम यांनी जगप्रसिद्ध वेरूळ येथे कैलास मंदिर बांधले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर दंतेदुर्ग. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? तर दंतेदुर्ग यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मेघदूत या ग्रंथाची रचना कोणी केली? तर मेघदूत या ग्रंथाची रचना कोणी केली? तर कालिदास. कोणी केली? कालिदास यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक गोष्ट हा ग्रंथ कोणी लिहिले? तर ऐतिहासिक गोष्ट हा ग्रंथ कोणी लिहिले? तर गोपाळ हरी देशमुख. कोणी लिहिले? गोपाळ हरी देशमुख यांनी ऐतिहासिक गोष्ट हा ग्रंथ लिहिले. पुढचा प्रश्न पहा, कुष्ठरोगावर चांगले औषध शोधून काढले म्हणून कोणाला धन्वंतरीने ओळखले जातात? तर पहा, धन्वंतरी हे पदवी कोणाला दिली होती? तर भाऊदाजी लाड. कोणाला? भाऊदाजी लाड यांना दिली होती. कशाबद्दल? तर कुष्ठरोगावर चांगले औषध शोधले म्हणून. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इंग्लंडचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कोणी लिहिला? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्लंडचा इतिहास हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. कोणी लिहिला? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली? तर कोणत्या वर्षी झाली? तर 31 मार्च 1867ला. कधी? 31 मार्च 1867ला मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्म गुजरात येथील कोणत्या गावी झाले किंवा झाला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्म गुजरात येथील कोणत्या गावी झाले? तर टंकरा. कोणत्या गावी? टंकरा या गावी झाले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? इथं वर्ष विचारले आहे, तर कोणत्या वर्षी झाले? 20 सप्टेंबर 1824ला. कधी? 20 सप्टेंबर 1824ला स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्म झाले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र किंवा पत्रिका सुरू केले होते? तर पहा, प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते? तर सुबोध पत्रिका. कोणते वृत्तपत्र? सुबोध पत्रिका सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तळखरकर. कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. कोणी केली? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना कोणी केली? तर सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना कोणी केली? तर नारायण मल्हार जोशी. कोणी केली? नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले. कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कोणत्या वर्षी झाले? वर्ष विचारला आहे. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कोणत्या वर्षी झाले? तर 18 जानेवारी 1842ला. कधी? 18 जानेवारी 1842ला महादेव गोविंद रानडे यांचे जन्म झाले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1889 साली मुंबई येथे या ठिकाणी शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर पहा, 1889 साली मुंबई या ठिकाणी, कुठे? तर मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना मुंबई या ठिकाणी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक या ठिकाणी कुठे झाला? तर निफाड या ठिकाणी. कुठे? नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन नावाची संस्था कुठे सुरू केली? तर पहा, मुक्ती सदन नावाची संस्था कुठे सुरू केली? तर केळगाव या ठिकाणी. कुठे? केळगाव या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन नावाची संस्था सुरू केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्त्री धर्मनीती व स्त्री धर्मनीती व दी हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? तर पंडिता रमाबाई. कोणी? पंडिता रमाबाई यांनी धर्मनीती, स्त्री धर्मनीती व दी हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर पंडिता रमाबाई. कोणी? 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर पहा, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 14 जुलै 1856ला. कधी? 14 जुलै 1856ला गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? पहा, पंडिता रमाबाई यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 23 एप्रिल 1858ला. कधी? 23 एप्रिल 1858ला पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते? तर पहा, पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते? तर डोंगरे होते. काय होते? डोंगरे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर कोणत्या ठिकाणी? टेंभू या ठिकाणी. कुठे कुठे? टेंभू असेही दिले आहे. तर तुम्ही ते करेक्शन करून घ्या. टेंभू. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर टेंभू या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर गोपाळ गणेश आगरकर. कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दयाराम गिडुमल यांच्या मदतीने सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर पहा, दयाराम गिडुमल यांच्या मदतीने सेवा सदन ही संस्था कोणी सुरू केली? तर बहिरामजी मलबारी. कोणी केली? बहिरामजी मलबारी यांनी सेवा सदन ही संस्था सुरू केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गुजरात अँड गुजरातीज व नीती विनोद हे ग्रंथ कोणी लिहिले? तर पहा, गुजरात अँड गुजरातीज व नीती विनोद हे ग्रंथ कोणाचे आहे? तर बहिरामजी मलबारी यांचे. कोणाचे आहे? बहिरामजी मलबारी यांचे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
बेहरामजी मलबारी यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर पहा ठिकाण विचारले आहे. तर बेहरामजी मलबारी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर बडोदा, गुजरात या ठिकाणी, बडोदा या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर पहा ठिकाण विचारले आहे. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर मालवण म्हणजे सिंधुदुर्ग ठिकाणी, मालवण या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? वर्ष विचारले आता. तर कोणत्या वर्षी झाला? 6 जुलै 1837ला. कधी? 6 जुलै 1867ला, 6 जुलै 1837ला रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांचा जन्म झाला. तर कधी? 6 जुलै 1837ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सिवेझम अँड अदर मायनर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा सिवेझम अँड अदर मायनर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रामकृष्ण गोपाळ भंडारकर. कोणी लिहिला? सिवेझम अँड अदर मायनर. तर कोणी? तर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक काका यांचे टोपण नावाने सार्वजनिक काका या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते? वासुदेव गणेश जोशी. कोणाला? वासुदेव गणेश जोशी यांना सार्वजनिक काका या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर. कोणी लिहिला? अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन रामकृष्ण भंडारकर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वैष्णविझम हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वैष्णविझम हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर. कोणी लिहिला? रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांनी वैष्णविझम हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वासुदेव गणेश जोशी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? वर्ष विचारले आहे. तर वासुदेव गणेश जोशी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 9 एप्रिल 1828ला. कधी? 9 एप्रिल 1828ला वासुदेव गणेश जोशी यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ब्राह्मण कन्या विवाह विचार हा ग्रंथ कोणी लिहिला? तो कोणता ग्रंथ आहे? ब्राह्मण कन्या विवाह विचार हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णुशास्त्री पंडित. कोणी लिहिला? विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विष्णुशास्त्री पंडित यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर ठिकाण विचारलं आहे. तर कोणत्या ठिकाणी झाला? तर सातारा. कुठे? सातारा या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर पहा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी केली. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बाबा पद्मजी यांचे आहे. कोणाचे? बाबा पद्मजी यांचे अरुणोदय हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे बाबा पद्मजी यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाले किंवा झाला? तर बाबा पद्मजी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर बेळगाव. कुठे? बेळगाव या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे बाबा पद्मजी यांचे मूळ आडनाव काय होते? तर मूळ आडनाव काय होते? तर मुळे होते. काय होते? मुळे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुरुष सूक्त व्याख्या हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पुरुष सूक्त व्याख्या हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णुशास्त्री पंडित. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी पुरुष सूक्त व्याख्या हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा हे ग्रंथ कोणी लिहिले? तर कोणते ग्रंथ आहे? तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा कोणी लिहिले? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिले. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे आईचे नाव काय होते? तर काय होते आईचे नाव? चिमणाबाई होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे आईचे नाव काय होते? तर चिमणाबाई होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुण्यात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली?
तर कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. पुण्यात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संस्कृत व धातुकोश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संस्कृत व धातुकोश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिला. कोणी लिहिला? विष्णुशास्त्री पंडित यांनी संस्कृत व धातुकोश हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह हा ग्रंथ मराठीत भाषांतर कोणी केले? तर पहा, विधवा विवाह हा ग्रंथ ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे आहे. तर मराठीमध्ये भाषांतर कोणी केले? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी केले. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी विधवा विवाह हा ग्रंथाचं भाषांतर केलं. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर पहा, विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर शिरवली. कुठे? शिरवली, रायगड या ठिकाणी. विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म शिरवली, रायगड या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर कोणी दिले? तर पहा, वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर कोणी दिले? तर विष्णू भिकाजी गोखले यांनी दिले. कोणी? विष्णू भिकाजी गोखले यांनी दिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भाऊ महाजन यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर पहा, भाऊ महाजन यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाले होते? तर पेन या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? पेन या ठिकाणी झाले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर भाऊ महाजन यांनी. कोणी? भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? ठिकाण विचारले आहे. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाले? पोबर्ली, रत्नागिरी या ठिकाणी. कुठे? पोबर्ली या ठिकाणी झाले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाले? वर्ष विचारले आहे. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाले? तर 6 जानेवारी 1812ला. कधी? 6 जानेवारी 1812ला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म झाले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भाऊ दाजी लाड यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाले होते? ठिकाण विचारले आहे. तर पहा, भाऊ दाजी लाड यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाले? तर मांजरे, गोवा या ठिकाणी. कुठे? मांजरे या ठिकाणी झाले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाले होते? तर पहा, कोणत्या ठिकाणी झाले होते? तर मुंबई या ठिकाणी. दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे जन्म मुंबई या ठिकाणी झाले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे जन्म कोणत्या वर्षी झाले? आता वर्ष विचारले आहे. तर कोणत्या वर्षी झाले? 9 मे 1814ला. कधी? 9 मे 1814ला दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे जन्म झाले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर कोणते आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे. दर्पण. मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर दर्पण आहे. पुढचा प्रश्न पहा दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर कोणता वर्ष होते? कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर 1832ला. कधी? दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर 1832ला सुरू झाले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पहिले मासिक कोणते आहे? तर दिग्दर्शन आहे. कोणते? दिग्दर्शन. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 1844 साली सुरत इथे. कुठे? सुरत येथील कोणाच्या मदतीने दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मानवधर्म सभा स्थापन केली? तर कोणाच्या मदतीने? हे असे प्रश्न विचारले. तर दुर्गाराम मच्छराम व दिनमणी शंकर दलपतराय. कोणाच्या? दुर्गाराम मच्छराम व दिनमणी शंकर दलपतराय यांच्या मदतीने दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मानवधर्म सभाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा भिकोबा चव्हाण व रामकृष्ण जयकर यांच्या मदतीने मुंबई येथे
1959मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तळखरकर. कोणाच्या मदतीने? भिकोबा चव्हाण व रामकृष्ण जयकर यांच्या मदतीने 1859मध्ये परमहंस सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? वर्ष विचारला आहे. तर जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 10 फेब्रुवारी 1803ला. कधी? 10 फेब्रुवारी 1803ला जगन्नाथ शंकर सेठ यांचे जन्म झाले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर ठिकाण विचारले आहे. तर जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? मुरबाड या ठिकाणी. मुरबाड कुठे आहे? तर ठाणे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर सेठ. कोणी केली? जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सातवाहन घराण्याचा स्थापक कोणाला म्हटले जाते किंवा संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर सातवाहन घराण्याचे संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर सिमुक. कोणाला म्हटले जाते? सिमुक याला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर पहा, गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह कोणी लिहिला किंवा कोणाचे आहे? तर राजा हालचे आहे. कोणाचे? राजा हालचे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक घराण्यातील संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर पहा, वाकाटक घराण्यातील संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर विंध्य शक्तीला. कोणाला? विंध्य शक्तीला वाकाटक घराण्याचे संस्थापक म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर नायगाव. कोणत्या ठिकाणी? नायगाव कुठे आहे? तर सातारा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? इथे वर्ष विचारलं आहे. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 3 जानेवारी 1831ला. कधी? सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 11 एप्रिल 1827ला. कधी? 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, उमाजी नाईक यांचा जन्म 1791 साली कोणत्या ठिकाणी झाला? तर पहा, उमाजी नाईक यांचा जन्म 1791 साली कोणत्या ठिकाणी झाला? भिवरी या ठिकाणी. कुठे? भिवरी या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके हे रेल्वे विभागामध्ये कोणत्या पदावर होते? तर पहा, वासुदेव बळवंत फडके हा प्रश्न विचारलेला आहे एक्झाममध्ये, खूप वेळा विचारलेला आहे. तर वासुदेव बळवंत फडके रेल्वे विभागामध्ये कोणत्या पदावर होते? तर लिपिक या पदावर. कोणत्या? लिपिक या पदावर होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके हे लष्करी खात्यातील कोणत्या पदावर होते? तर पहा, वासुदेव बळवंत फडके हे लष्करी खात्यातील कोणत्या पदावर होते? लेखा विभागात. म्हणजे लिपिकच पकडून घ्या, लेखा विभागात होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल याचे डोके कापून आणून देणाऱ्या 10,000 बक्षीस कोणी जाहीर केले होते? तर पहा, मुंबईचे गव्हर्नर होते सर रिचर्ड टेम्पल. याचे डोके कापून आणून देणाऱ्यास 10,000चे बक्षीस कोणी जाहीर केले होते? तर वासुदेव बळवंत फडके. कोणी? वासुदेव बळवंत फडके यांनी जाहीर केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांना उच्च न्यायालयात बचावाचे काम कोणी केले होते? तर पहा, उच्च न्यायालयामध्ये. कुठे? तर उच्च न्यायालयामध्ये बचावाचे काम कोणी केले होते? तर महादेव चिमाजी आपटे. कोणी? महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दंत महात्म्य हा 7,000 ओव्यातील ग्रंथ कोणी लिहिला? तर दंत महात्म्य हा 7,000 ओव्याचे ग्रंथ कोणी लिहिला? तर वासुदेव बळवंत फडके. कोणी लिहिला? वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले इयत्ता 11वीतील महाराष्ट्राची इतिहासावरील 100 प्रश्न होते. तर आपण हे सिरीज कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला हे व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.